मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपसोबत जाणार नाही, वाढत्या चर्चांवरती राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं. महापौरपदासाठी भाजपला समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही. मनसेच्या बैठकीनंतर संदीप देशपांडेंकडूनही पुनरुच्चार. अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबाबत बोलले आणि 10 दिवसात त्यांचा अपघात झाला. जस्टिस लोया प्रकरणाची संजय राऊतांकडून आठवण. संजय राऊतांकडून अजित पवार यांच्या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित. अजितदादांच्या विमान अपघातावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शंका उपस्थित. अजित पवार यांचा 100% घात झालाय. आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. तर घात की अपघात याची चौकशी व्हावी, रुपाली ठोंबरे पाटलांची ही मागणी. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत होणार मोठा खुलासा. रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत सांगणार इनसाइड स्टोरी. विलिनीकरणाबाबत आतापर्यंत काय घडलं हे पुराव्यांसह सांगणार. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधील प्रीती संगमावर नतमस्तक. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. तर फलटणमध्ये अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांचीही घेतली सांत्वनपर भेट. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून अनेकांची टीका. घाईनं शपथविधी नको व्हायला हवा होता. दादांबद्दलची सहानुभूती गमावली. बच्चू कडू यांचं विधान. तर खुर्ची जिंकली माणूस हरला, शिरसाटांची ही टीका. मुंबई महापालिकेसाठी महायुती आज 2 गटात नोंदणी करणार. भाजपचा स्वतंत्र गट तर शिवसेना राष्ट्रवादीकडून एकत्र गट नोंदणी केली जाणार. कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे बेपत्ता असलेले नगरसेवक मायघरी. नगरसेवक मधुर म्हात्रे अखेर घरी परतले. 16 दिवसांनंतर म्हात्रेंचं कमबॅक. तर तिघे अद्यापही बेपत्ता. मंत्री छगन भुजबळ आज अजित पवार यांचा अस्थिकलश घेऊन नाशिकला येणार. आज येवला आणि नाशिकमध्ये सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन. शोकसभेवेळी अस्थिकलश दर्शनासाठी ठेवणार. आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. तर चर्चा केली नाही म्हणजे अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसेल. संजय राऊतांचा खोचक टोला. मुंबईहून पुण्याला आता 48 मिनिटात पोहोचता येणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. काल अर्थसंकल्पात मुंबई पुणे हायस्पीड रेल्वेची घोषणा. नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागात अवकाळी पावसाचं संकट. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. सांगलीमधल्या टिळक चौकात हिट अँड रनचा थरार. मद्यधुंद कार चालकानं 10 ते 12 जणांना उडवलं. अनेक जण गंभीर जखमी. कार चालकाला नागरिकांकडून बेदम मारहाण.